आज आपण एका मंत्र्याच्या अत्यंत गरिबीतून यशापर्यंतच्या प्रेरणादायी प्रवासाचा एक छोटासा आढावा घेऊया. ही गोष्ट द मिनिस्टर्स शर्ट या अनुभवातून घेतली आहे. आणि ही कहाणी आहे एका मुलाच्या आणि त्याच्या आईच्या अविश्वसनीय जिद्दीची. तर पहिली गोष्ट म्हणजे गरिबीची तीव्रता. तुम्ही विचार करा, आबा नावाच्या या मुलाकडे घालायला फक्त एकच शर्ट होता आणि तो पण इतका फाटला होता की आईने तो शिवायलाही साफ नकार दिला. मग आता शाळेत जायचं तरी कसं? काय घालून जायचं? हा त्यांच्यासमोर एक मोठा प्रश्न होता. दुसरी गोष्ट, आणि ही खूप महत्वाची आहे, तो म्हणजे आबांनी घेतलेला एक धाडसी निर्णय. त्यांनी काय केलं माहितीये? गुपचूप आपल्या मृत वडिलांच्या कपड्यांचं गाठोडं उघडलं. आता त्या काळात मृता व्यक्तीचे कपडे वापरत नसत. हा एक मोठा सामाजिक संकेत होता. पण तेच कपडे घेऊन ते टेलरकडे गेले आणि वडिलांना ओळखणाऱ्या त्या टेलरच्या डोळ्यातही पाणी आलं. पण खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा आबा ते कपडे घालून घरी आले. ज्या आईने वडिलांच्या मृत्यूवर अश्रू ढाळले नव्हते, ती त्यांना तसं बघून ढसाढसा रडली. आबा म्हणतात, तो त्यांच्या आयुष्यातला सर्वात वाईट दिवस होता. आणि तिसरं, या सगळ्या परिस्थितीतही एक गोष्ट पक्की होती, आईची शिकण्याची जिद्द. काहीही झालं तरी आपण शिकलं पाहिजे. ह्याच जिद्दीमुळे आबांनी रोजगार हमी योजनेत मजुरीचं काम केलं आणि आपलं शिक्षण पूर्ण केलं. आणि तुम्हाला माहितीये का, तोच मुलगा आज महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री आहे. ही कथा आपल्याला हेच शिकवते की वारसा हा केवळ वस्तूंचा नसतो, तर तो संस्कारांचा आणि जिद्दीचा असतो, जो कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो.